तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे झुडिओला. 3 ते 4 दिवस झालं चाललो होतो, म्हणजे रविवारी जाणार होतो. पण रविवारी जायच्या वेळेसच बरोबर पाऊस आला, त्याच्यामुळे काय जाऊ नाही शकलो. तर जाणार आहे आता, बघू. बिग वनमध्ये गेलो होतो दिवाळीला, गावाकडे गेलो होतो ना, त्यावेळेस मला काही टी शर्ट भेटलं नाही. त्यामुळं आता झुडिओला जास्त व्हरायटी असतात म्हणून तिथं जायचं आहे. आणि गार्गीसाठी पण कपडे घ्यायच्यात. तर बघू आता झुडिओचा एक्सपिरियन्स कसा होतो आहे. जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, अगोदरचे पण जे मी ब्लॉग टाकलेत बाळमामांचे असतील, ते नसतील बघितले तर तुम्ही ते पण बघा. त्याच्यामध्ये पण खूप विशेष काही बघण्यासारखं आहे ह्यावेळेस, कारण लेंडी पूजनचा कार्यक्रम असतो, त्याच्यावर तो ब्लॉग आहे. तर चला जाऊया आता. लोणी काळभोर माहीतच असेल पुण्यापाशी, तिथं जाणार आहे. तिथं नवीन जोडे झालेले, नवीन म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे, पण ते भरपूर दिवस झालेले. मॅम मॅम मॅ टाटा टाटा कर टाटा टाटा टाटा. चला, अजून इथलं नाही एवढं समजत, म्हणजे की वर्षाची पण नाही झाली ना, त्याच्यामुळे. तर चला आता भेटूया डायरेक्ट मॉलमध्ये. आता बघा, इथं मी माईक ते जोडतोय आणि हे जे बॉक्स आहेत ना, ह्या बॉक्सला इथं ठेवला, ही घ्यायला हवं कशी धडपड धडपड करते. तिच्या हातालाच नाही येते. तर गाडी जायचं म्हणल्याच्या नंतर आपल्याला माईक लागलं नाही तर वारं येईल. हे तर तुम्हाला माहिती आहे, ते वाऱ्यापासून नाही का आवाज फिल्टर होऊन जातो आतमध्ये, त्यामुळे जास्त वारं येत नाही. यार हे नाही घ्यायचं, हे नाही लेणे का बाबा, हे नाही लेणे का, हे लय महत्त्व काय. चला तर आता उरकूया. तर मित्रांनो, फायनली आपण आलो झुडिओपाशी. तुम्हाला दाखवतो लोणीतलं झुडिओ, हे बघा. आणि हे पार्किंग आहे, समोरच मॅकडी पण आहे, KFC मॅकडी आणि ते झुडिओ. आणि हे दुसरं आहे एजन्सी. तर झुडिओमध्ये जाऊ आता. गार्गी तर झोपली, बघू चला जाऊ. अच्छा, मधूनच निघालो होतो, पार्किंगच्या मधूनच दोरी लावली, त्यातूनच घुसलो असतो मी. ती बघा, आत्ताच बोललो होतं, उठली नाही. आणि डायरेक्ट अंडरटेकर कसा उठतो तशी डायरेक्ट कपकीन उठली. त्याला वाटलं गाडी थांबली कुठेतरी, बरोबर लगेच उठली. बघू आता, जाऊ. फर्स्ट टाइम आलोय बरं का मी पण झुडिओला. आता इथं काय काय मिळतं मला पण नाही माहिती. गार वातावरण आहे, भारी. कोणत्या सेक्शन मध्ये काय काय नाही ते बघावं लागलं अगोदर. भारी राहू, पण इथं नाही ते का असं AC VC भारी वाटते. विषय बाहेरून लय गरम होते, नशीब मी कॅप आणली, नाहीतर लय अवघड झाला असतं. भरपूर ऊन लागत होतं. छान आहे इकडे बघा, लेडीज सेक्शन. आणि माझे जे मला पलीकडल्या साईडने घ्यावं लागणार. आता आम्हाला ऑफिसची ट्रिप आहे, त्याच्यामुळं कसं जरा टी शर्ट कोकणात जायचे ना बीचला, तर टी शर्ट वगैरे त्या टाईप मध्येच घ्यावं लागणार आहे. गार्गीची तर झालो चालू, आता कोणतं आवडते कोणतं नाही. हे घ्यायचंय काय? हे पण छान आहे, हे बघा, हे पण छान आहे. हा, हे पण नाही, आता दाखवलेलं ब्लॅक मस्त आहे. कोणतं घ्यायचं तुला? कोणतं बघा, त्याच्याकडे हात करते, हात लगेचच करते. हे पण छान आहे ना. म्हणजे 2 वर्षापर्यंत पहिला होऊ शकते. 2-3 इयर्स आहे रे आता. ही कुठं 10 महिन्याची, आणखी 1 वर्षाची पण नाही झाली. मग तिला कसं काय? तिला फक्त आता आहे ना, ही आणले तर AC चालू आहे ना. कोणते ते का? 1.5 वर्षाचं तर 1 वर्षात तर होईलच की. हा, मग आता हे तिला बसू शकतो. हा, वाढत्या अंगाला ते चांगले. बघू का, हे घेऊ का सोबत? घेते, मस्त आहे मित्रांनो. आता विषय फक्त AC चालू आहेत ना, ह्याच्यामुळं हिला सर्दी वगैरे होऊ नये. कारण आता गावाकडून येताना आमच्या रोह्याच्या गाडीत आलो होतो, तर तिला सर्दी झाली बरोबर. नाही तर गावाकडे एवढ्या दिवसातून गेलो, जवळपास 6 महिन्यातून गेलो, तरी पण ती आजारी नव्हती पडली. गाडीत येताना, आणि पाऊस पण होता. पाऊस आला तर काय समजा नाही की हिवाळा आहे का उन्हाळा आहे, काहीच नाही, डायरेक्ट पाऊस. तर तिथं परवा दिवशी तर उन्हातच पाऊस आला होता, जोरात जोरात. क्या रे, काय बघतो काय? तिथं बघ समोर समोर, भारी का? दिल खुश हो गया, गार्डन हो गया इसका दिल आज. ते एक घे, आणखी दुसरं ते नाही का ब्लॅक कलर मध्ये बघितलं होतं, हे बघा, हे असं आहे. हे बघा, लागली माईक ओढायला. हा, हे भारी छान आहे ना. ज्यावेळेस आता 1.5 वर्षाची झाली ना, मग आणखी एकदा येत होतं. पण भारीत राव कपडे. हे बघा, पुण्यामध्ये आतमध्ये ना, आम्ही मांजरी तर राहून तेच ते तसलेच नाही का जुन्या पद्धतीचे कपडे बघून बघून बोर झाले. लेडीजला जरी कपडे घ्यायला गेलं ना, तिथं पण तसलेच ते ड्रेस, बोर झालो मी. ते पण छान आहे, ते बघा. पण कारण आपण पहिल्यांदाच बघतोय सगळं स्वेटर टाईप आहे. आता ह्याच्यातलं कोणतं घ्यायचं बघ मग, दोन्हीतलं घेऊया का? ते का? आणि हे 2 वर्षाचं होईल ना, हिला छोटी साईज नाही आहे. ते नाही का घेतलं स्वेटरचं? हा, घेतला. तर मोठी साईज आहे थोडी, बघू ना अजून मिळालं तर. नाही रे, हिले मोठं आहे, मोठ्यांचं आहे ते. पण इकडे शर्ट पण भारीत रे. माझ्या साईजचे शर्ट पण बघ. 5 वर्ष नाही, आता काय कर माहितीये का, तिच्या साईजचे बघूया आधी आपण.
हा मला वाटतं तिच्या साईजच्या आपण अगोदर बघत होतो ना तिथंच आहे. पॅन्ट आहेत. पॅन्ट अरे ते मोठ्यांचेच आहेत. मी इकडे बघूया ना. तर इकडं हा चला भारी राव पण. हे पण हात छान कशा आला वाटतंय ती है ना. टाटा टाटा. अरे ती लय मोठ्या हे पण छान मोठ्यांच वाटत आहे. ना असं हा टी शर्ट वरती हे घालायचं असं. तिथे लिहिलंय की र बघ 9 months to 3 वर्ष 5 year. अच्छा म्हणजे इथंच आहे 10 वेगवेगळं आहे. महिन्याची ना 1.5 मित्रांनो. वर्षाचं आहे. तिचं एवढंच सेक्शन आहे वाटतं. हे 1.5 वर्षाचं आहे. हा काय हा. घेऊन तर ठेव. सोबत हा का नको आताच. बघूया की चांगला असेल तर. नाही मला वाटतं पलीकडच्या frock- साईडनं पण आहे. फ्रॉक छान आहे. या मग इकडे बघूया. हे पण चला. नाही तिकडे पण आहे. इथं बघ ना इथं काय ह्याच्यात बघ ना ते ती ब्लॅक बघितलं कलरचं होतं मस्त ना. वाटतंय मला. हे वालं का हा साईज बघावी लागेल. 1.5 वर्ष 1.5 वर्षाचा बसता येईल असं वाटतंय. कारण छोटी नाही तिला घे 1.5 वर्षाचं आता काय असं पण हा 4-5 महिने बघता बघता होऊन जातात. आता वर्ष कधी झालं मित्रांनो हे समजा नाही आणि राहिलेलं 5 महिन्यांचं काय आहे? हम्म हे भारी ते है ना. हे बघ भारी दिसतंय. स्कर्ट आहे. हे घ्यायचं काय पिल्या हो घ्यायचं काय म्हणलं की बघा हातवर खुश दिल खुश हो गया इसका आज. काय बघतो वरती कलर मध्ये लाईट व्हाईट बघतो. कलर मध्ये बघितलं होतं मी. हे व्हाईट छान दिसतंय पण साईज व्हाईट पण त्याची साईज काय आहे बघ ना. हाईट 1.5 वर्षाच्या पासून सुरुवात आहे. चालतं मग आता हे दोनच घे. आता तुझ्या जे हातात आहेत ना ते 2 घे. पण नाही मला पण नक्कीच भेटेल कारण भारी तिथं ड्रेस शर्ट पण भारीत. बिगुन मध्ये भेटलेच नाही राव दिवाळीला गेलेलो आणि इथून जाताना पण कपडे नाही घेतलेले कारण म्हणजे त्याला बिगुन मध्ये जाऊन घेऊ पण ते भेटलंच नाही. बिगुन मध्ये एकच शर्ट त्याच्यानंतर ते शर्ट घालून मग मी ते 2 ब्लॉग बनवले बाळमामाचे. आणि आता आलो परत पुण्यात 4-5 दिवस राहिलो होतो गावाकडे फक्त. त्यातला बघ त्याच्यातलं कोणतं चांगलं वाटतंय हे अशात कॉलरचं नाही का. असं तर नका घेऊ तुम्ही नेहमी आता घालता नाही काय. असे जरा हे असे वापरा कपडे नाही थोडं अशात ना वेगळं. हा मग इकडे बघ हे माशांच्या जाळ्यासारखं घ्यायचं का कुठलं हे हा है ना हा. मध्ये माझ्या साईज मध्ये नाही साईज चेक करायची मागच्या साईजला. एस एल एम एक्सेल अरे एम पर्यंतच आहे. हा बाई एक्सेल नाही मित्रांनो त्यात पण त्यात माशा जाळे शूज बीज ह्याच्यात हा एक्सेल कसलं माप आहे एक्स वेगळंच आहे ना. हा ना नवीनच काहीतरी आता बघ त्याच्यात कोण मला वाटत होतं रे अशात नाही एखादं नाही का नवीन ट्राय करावं आता. आपण तर छान वाटत आणि ह्याची किंमत का नाही त्याच्या असणार आतमध्ये गेली असणार याच्यात. काय माहिती तिथं कुठं आहे असं का? नाही 600लाच आहे सगळे. आपण भारी रे घेता का त्यातलं एक आशामध्ये पण एक घ्यायला पाहिजे. छाय पण छान दिसतंय. आपले समोरचे पॅन्ट नाही घ्यायचे आपल्याला फक्त शर्टच घ्यायचे. ब्लॉग मध्ये काय होतंय भरपूर ब्लॉग मध्ये सेम कपडे असं दिसतात त्याच्यामुळं कपडे वेगळे वेगळे घ्यावं लागतात. शर्ट ब्लॉगला पण उपयोगी येईल समुद्रकिनारी पण. आता बघू 1-2 दिवसाची ट्रिप आहे. तर मित्रांनो हा एक टी शर्ट कसा वाटतंय मला तर चांगला वाटतंय बरं का. साईजचा काय विषय एक्सेलच आहे पण एवढं पण मोठा वाटतंय मला काही समजा नाही याचं. ठीक आहे एक्सेल पण ठीक वाटतंय मला. काही एम एकदा ट्राय करू बघू एकदा एम ट्राय करून बघतो. कोणता आता हे पण छान दिसत होते. हा हे भारी राव मला मला भारी वाटतं. कलर सेम होतील ना. 599 पण ठीक आहे का नाही रे. हा हे दोन्ही सेमच होते. ते घेतल्या कितीचा होता तो ब्लॅक घेतलेला तो आता कोणता तो का तो काहीतरी 400 काहीतरी रुपयाचा आहे. म्हणजे त्यांनी काय केलं रोह्या मी आणि भैया आहे ना आम्ही तिघांनी घेतलं तर 1300 काहीतरी लावलं होतं. ते 430चं तर सहजच असेल 430ला धरून चालते. तिथं पण हे पण भारी. आता मला कन्फ्युजन आलं मित्रांनो हे घेऊ हा टी शर्ट घेऊ. हे भारी आहेत राव पण खरंच मला वाटतं नंतर इथंच यायला पाहिजे एकदा बघायला पाहिजे. एकदा बघितलं नाही इथलं कपड्यांची क्वालिटी कशी कारण असं बोर झालं राव दुकानातले कपडे घेऊन चांगले कलर पण नाही भेटत पण काहीच नाही. या साईडला पण आहे का मला तिथलाच घेऊ आता एक. वरचे आहेत ना वरचे साधे आहेत ते 499 ला 3 आहेत पण नको ते नाही ना खूप साधे वाटतात ना. मला ही समोरचं जे दिसतंय ना इथं हे इकडचे मला वाटतं आपण जे घेतलेत ना
त्याच्यामधूनच येतात ते 3 घेतली तर 499. 3-4 हा हा. पण ते चांगलं पण वाटलं पाहिजे रे, घेऊन काय करते नुसतंच, आहे ना. तर चला एक तर घेतलाय, पण त्याच्यात पण आता नाही कन्फ्युजन, एक 600 रुपयावाला आहे, तो घेऊ की दुसरा घेऊ हे समजत नाही. पण मला तर बघतोय एकदा प्राइस तोच घेतो 600 वाला, भारी तो. तेव्हा बघा, अय कुठं इकडे बघ, इल्या वरती बघ. नाही ते नको, मोकरले मोठे तिकडच बघ. कोणतं हे का? हा हे भारी वाटतंय. पण ऐक ना, आपण तिथं नाही का एक बघितलेला ब्लॅक सारखा होता, इथं समोर बघ, इथं नाही का, इथं पिलू लय खुश आहे बरं का. पण मित्रांनो नुसता हसतोय, वर बघतोय, हात वर करतोय, काय चाललंय काय माहिती त्याचं. नाही डबल खिशावाले नको मला, नको सध्या. टी शर्टच घ्यायचंय रे, टी शर्ट गोल गळ्याचे आहेत ना मित्रांनो, मला गोल गळ्याचे आवडतात. आणि गोल गळ्याचे तिथं आहेत, त्याला कॉलर रे. कॉलर वाले नको. चल तिथं चल, ते एक तर तो ब्लॅक वाला आहे ना, ते तरी बघू. ही कसं वाटतं हे वाला. हा थकलोय रे, बाद झालं आता. एक घेऊ खावाला, खावाला. बघू का. कंटाळा कंटाळा तू. तिला झोप लागलेली रे, गाडी घेताना मित्रांनो झोपली होती ती, त्याच्यामुळे आता परत तिला झोप लागली. आईकडे जायचं, आईकडं. ए मला घ्यायचं काय शूज? चल मग तिथं बघू, ते वाटलंय मला चांगलं. पिलू तुला काय घ्यायचा? तुला काय घ्यायचा? मला झोप आली, मला काय नको, मला आधी घरी चाला घेऊन, ठीक आहे. नाही तिला झालंय बोर, ते बघ झोप आली हिला, ती म्हणती चला चला, पण नुसती बघती, जाता जाता गाडी झोपत असते आता. चल ते म्हणते लय वेळ झाली काय घ्याय, नाही तर काय नुसतं थांबले ते येऊन. आम्ही थांबलो एसीची हवा खायला, इथं वरती एसीच नाही राहू, वरती एसीच नाही. पडलो असतो. असलं घेते काय ज्युनियर जी कपडे वरण घालायचा. ज्युनियर जी. तर मित्रांनो आता मी इथं शूज कसे आलोय, आणि मला पण शूज नाही, त्याच्यामुळे मला झाली शूज घ्यायची तलब. भारी वाटतंय राव, शूज मस्त आहे इथं, असं वाटतंय घ्यावं. बघू, विचार करतो घ्यावं. कलर कोणता चांगला वाटतं त्याच्यात बघा. मला तर हा समोरचा चांगला वाटतो, घेऊ का मग ही समोरचा? नाही आवरचा मस्त आहे ना, काढ त्याच्यात. मित्रांनो घेतो आता, जाऊ दे. 10 नंबर बघ, 10 नंबर किती? हा पाहिले, यांची साईज तर वेगळ्याच आहेत जुडिओचे. अरे पण त्याला ती मी पाहिजे ना, कॅरी बॅग तरी पाहिजे ना घालून बघायला. नाही हे असं कसं घालू, नाही का याला खराब होईल ना, आपलं पाय घाण असतं. चला चेक करून बघतो. आत्ता पण मला काय वाटलं की इथं आरसा दिसतोय ना मित्रांनो, ह्याच्यात मला वाटलं आमच्या समोर कोणतरी त्यांचं शूट करतोय, असं वाटलं. वेगळंच वाटतं राव डायरेक्ट. चल मग, नसेल आता झालं, तुला जर नसेल काय घ्यायचं तर जाऊ मग. हा एखादा रविवार बघून येऊ, आता पण जाऊन लॉग इन करायचे. डी मार्टला कल्याण नगरला जावं लागेल. चला मग, चल बिल करू मग जाऊ. चला मग मित्रांनो, जातो बिल करतो. किती होते, शूज घेतला होता पण त्याची क्वालिटी जरा खराब वाटली. बरं झालं हिने बघितलं, नाही तर मला काय चांगलं दिसलं की उचलतो, बघत नाही क्वालिटी विलिटी कशी काय. चला, मस्त बनवलंय इकडं. इकडं बिलिंग काउंटर आहे, एक काउंटर नाही भरपूर आहे तिथं सगळे. आता यांचं कदाचित लंच ब्रेक झाला असेल त्याच्यामुळे गेले ते पण घेतली बॅग. कशी चलते रे पिल्लू? गार्गी ए गार्गी ए ए पाय पाय. कंटाळा आलाय रे तिला, वरडते बघ. तर मित्रांनो आता आलोय बाहेर, लय गरम होतंय बरं का. आतमध्ये गार एसी मध्ये होतं त्याच्यामुळे नव्हतं काय वाटत, पण आता लय गरम व्हायला लागले.
तर भारी सगळं सिस्टमॅटिक आहे. बेल वगैरे चेक करतात बाहेर येताना. तर जाऊया आता घरी, भरपूर उशीर झाला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.